हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी मिशोचा हॉल तुमच्यासोबत शेअर करते आणि काही साड्याही मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आता संक्रांत आहे तर ब्लॅक कलेक्शन तर दाखवलंच पाहिजे. तर पहिल्यांदा मी माझ्या काही साड्या दाखवते तुम्हाला. हेवाल्या ही सेम साडी तुम्हाला मिशोवरती भेटेल, असं नाही की तुम्ही माझ्याकडूनच घ्याल अशी माझी काय अपेक्षा नाही आहे. मिशोवरती सुद्धा तुम्हाला सेम साडी भेटणार आहे, मी लिंक टाकून देईल वाटलंच तर. पण त्यानंतरची पुढची साडी आहे तर ही काय तुम्हाला मिशोवरती भेटणार नाही, ही साडी नाही आहे मिशोला. तर या साडीची प्राइस आहे 1199. या साडीची बुट्टीमुळेच ना ही साडी खूप फेमस आहे. तक्षशिलामध्येच ही साडी जाते सेम टू सेम. तर ही सुद्धा साडी खूप भारी आहे, एवढी सॉफ्ट सिल्कनचं आपण झोपून बसते ना, तर त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही जर संक्रांतीला ब्लॅक साडी नेसणार असाल तर ही नक्की नेसा. त्यानंतरची अजून एक आहे तर ही पण तुम्हाला मिशोवरती नाही भेटणार. जेवढ्या मिशोवरती आहेत ना अवेलेबल तेवढ्याचे लिंक मी तुम्हाला टाकून देईल. इतकी सुंदर साड्या ना, एकच नंबर सुंदर साड्या आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ओपन पण करून दाखवली, आता इथे ओपन करत नाही कारण की खूप पसारा होतो म्हणूनसाठी. तर इतकी सुंदर आणि सॉफ्ट सिल्क मटेरियलमध्ये, मेन म्हणजे बजेटमध्ये बसणारी साड्या एकदम एक नंबर. त्यानंतरची पुढची जी माझ्याकडे खूपच यावेळेस आली, जसं की माझं दिवाळी कलेक्शनला ती ह्याच्यावाल्या गायवाल्या फ्रॉक गेल्या होत्या, तसं ह्याचं असं झालं की ह्यावाल्या जात आहेत ह्या साडीतल्या. तर ही मिशोला अवेलेबल नाही आहे साडी, मी खूप चेक केलं. त्यामुळं ही तुम्हाला ऑफलाईनच म्हणजे आमच्याकडून अशीच घ्यावी लागेल. कोणाकडून घ्या असं नाही माझ्याकडून, पण मिशोला नाही आहे. जेवढ्या साड्या अवेलेबल आहेत मिशोला संक्रांतीच्या छान चार, तर त्याचं मी तुम्हाला टाकूनच देईल. त्यानंतर पुढची तर ही मिशोची आहे बघा, आणि सेम साडी माझ्याकडे पण आहे, पण माझ्याकडची ना तर ती रिप्लिकावाली नाही आहे, म्हणजे पोलो आहे, म्हणजे ओरिजिनलवाले आहे. आणि ही आहे ना मिशोची आहे ना ती रिप्लिकामध्ये येते, त्याच्यामुळे आपल्याला मला वाटतं 1500 का 1600ला भेटती. आणि माझ्याकडची पण सेमच रेंज आहे, 1600 का 1700. फक्त ही रिप्लिकामध्ये जाते बघा, याचे तर काट असे थोडेसे आहेत. बाकी सेम साडी वगैरे सगळं सेम आहे, फक्त ही रिप्लिका आहे डुप्लिकेट. आणि तीवाली माझ्याकडची आहे ना तर ती ओरिजिनल आहे, मी चेक केलं. पण आता ओरिजिनलचं काय होतंय ना की ओरिजिनलचे फ्रॉक शिवला ना की कस्टमरला खूपच महाग वाटतं, मग 1250ला जातो ह्याचा ड्रेस, घागरा किंवा मग जॅकेटवाला. आणि सिंपल जो आहे ना, जसं की हिचा शिवला, ही वाली साडी छान आहे ड्रेस शिवण्यासाठी, क्वालिटी एक नंबर बेस्ट आहे, त्यामुळे आपण काही घेऊ शकतो. मिशोवरती एकदमच होलसेल रेट राहतो, एकदम म्हणजे एकदम कमी, बिलकुलच वाढीव रेट नसतो. त्यानंतरचं अजून एक पार्सल आहे, 2-4 मला हे ओपन करायची होती. तर हे लेसचं पार्सल आहे, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या लेस मागवल्यात गोल्डनच्या. तर हे बघा ह्यावाल्या, ह्याची क्वालिटी आहे ना एक नंबर आहे. जी 12चा पीस, 12चा नाही 12चा चालेल, एक ओपन करून मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यात लेस खूप कमी येते, पण मला वाटतं 8 मीटर लेस येते. जसं बाहेरून घेतलं ना की 18 मीटर येते, पण मग पैशाच्या मानाने बरं, आपल्याला 150 रुपये तेवढे 12-12 पीस कोण बाहेर देणार आहे तेव्हा. पण लेस एक नंबर आहे, क्वालिटी म्हणजे न टोचणारी लेस आहे. त्याच व्यतिरिक्त हा 8चा बंच आहे, तर ह्याचं टोचणारी लेस आहे. मी तुम्हाला दोन्हीचा डिफरन्स दाखवते. लेस घेताना पण मी खूप विचार करते लेस वगैरे, कारण आपलं सगळं चांगलं झालं पाहिजे असं माझं तरी असतं की बाबा बेस्ट द्यायचा प्रयत्न करायचा. तर ही शक्यतो आम्ही म्हणजे घागऱ्याला वगैरे अशी लावू शकतो, पण ही खूप लहान आली यावेळेसची. लेस ही एक नंबर आहे, फक्त मग ह्याचं चुरचुरतं, थोडंसं टोचतं. तसंच आहे पुढचं वालं पार्सल. तर ह्याच्यामध्ये माईक चालू आहे का? तर आता मेन आपलं पार्सल सुरू होणार आहे, ती म्हणजे आजचा मी हॉल व्हिडिओ टाकते. रेडीमेड ब्लाऊजचं खूपच कमेंट येतात, तू घालते त्या रेडीमेड ब्लाऊजची लिंक दे. तर माझे 90-100 अशाच किमतीचे ब्लाऊज आहेत सगळे. तर याच्यामध्ये आहे पार्टीवेअर लेस, खूप दिवसातून घेतली, संपत आली होती. आता थोडे कमी आहेत पार्टीवेअर ड्रेसच्या ऑर्डर, कारण की जसं सीझन वाईज चालू आहे, पण 1-2 तर असतातच कंटिन्यू रोजच्याच. ही वाली लेस तर घेतलेली आहे. त्यानंतरचं आहे पुढचं. तर याच्यामध्ये ना मी तेवाला एक मंगलसूत्र घेतले, जे मी मागच्या वर्षी घेतलं होतं ना तेच मी परत घेतले आता. सुंदर आहे हे वाला. मागच्या वेळेस मला लेंथ थोडी कमी आली होती, त्यामुळे मी ते रिटर्न दिलं. आणि त्याच्यानंतर आउट ऑफ स्टॉक गेलं होतं, परत आता स्टॉकमध्ये आलंय. तर म्हटलं आता माझ्याकडे आलंच पाहिजे, कारण हे खूप आवडलं होतं मला, बघता क्षणी आवडलेलं हे मंगलसूत्र होतं. कारण ह्याची डिझाईन वगैरे ते बोरमाळ टाईप मणी राहतात ना, तर तशी होती, त्यामुळे मला खूप आवडलेली. तर ह्याचे गुंतीचं लय प्रॉब्लेम आहे बाबा.
तर ही अशी 3ची राहणार आहे, 3 गळ्यातली. इतकं सुंदर दिसतंय. मी खास हे घेतलंय संक्रांतीसाठी. खूप म्हणजे खूप सुंदर. आणि मला आता साड्या पण खूपच वेअर कराव्या लागतात, तर हे असं वालं ना म्हटलं छान दिसेल. तर आता ते गुठमळलंय थोडंसं, त्याला नीट काढावं लागेल. आणि मला हे 100 रुपयाला भेटलंय. अजून एका वेबसाईटवरती होतं मिशोला, पण मला वाटतं 170, 180, 85 असं दाखवत होतं. म्हणून मी ते कार्टमध्ये टाकून ठेवलं होतं. म्हटलं जेव्हा येईल ना तेव्हाच घ्यायचं, तोपर्यंत घ्यायचंच नाही. ह्या हिशोबाने ठेवलं होतं. त्या दिवशी आलं तर लगेच घेतला, तर लगेच आउट ऑफ स्टॉक जातं. मग लिंक पण नाही टाकता येत आउट ऑफ गेल्यानंतर. त्यानंतर पुढचं आहे, तर याच्यामध्ये आहे मोत्याची ज्वेलरी. तर याच्यामध्ये मोत्याची ज्वेलरी खूप सुंदर आहे. पहिली तर ही नथ बघा, एवढी सुंदर क्वालिटीची नथ आहे ना. आणि त्यानंतरचं हे इयरिंग आहेत. आणि हा सेट आहे मेन. हे वरचं आहे ह्याचं चोकोर, क्वालिटी 1 नंबर. 150 रुपयात पूर्ण सेट कुठं भेटणार आहे तेव्हा, शक्यच नाही. नथ हे लॉंगवाला आहे. बरेच दिवस झालं तर माझ्याकडे मोत्याची ज्वेलरी नाहीये, तर आणि साड्या पण खूप नेसाव्या लागतात. मग जरा छान दिसतं असं एखादं चटकवलं तरी पण, म्हणून हे घेतले. हे बघा खूप सुंदर आहे. 150 रुपयाला कुठेच नाही. कुठे म्हणजे बाहेर ऑफलाईन तर तुम्हाला चुकून सुद्धा भेटणार नाही. हा पूर्ण वरचं ते लांब नथ कानातलं एवढं सगळं 150च्या 200च्या आसमध्येच आहे रेंजमध्ये. 200च्या वरती नाहीये, पण कमीच आहे. त्यानंतरचं आता मेन ते म्हणजे स्ट्रेचेबल रेडीमेड ब्लाऊज. तर काही ब्लाऊज आलेत, काही आले नाही. खूप दूर दाखवते म्हटलं ते त्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण ह्याचा व्हिडिओ बनवून टाकू. ते पुढच्या व्हिडिओमध्ये मग मी तुम्हाला शेअर करेल. तर हा स्पेशल मी गोल्डन घेतला, कारण मला कंटाळा आला ब्लाऊज शिवायचा. त्याचे प्रत्येक वेळी ब्लाऊज शिवायचा आणि ते पडून ठेवत राहतंय त्याच्यामुळे. आणि बघा स्लीव्ज किती सुंदर अशी पफची स्लीव्ज आहे. आणि क्वालिटी सुद्धा 1 नंबर आहे. पुढून अशी ना ह्याची पायपिंग केलेली आहे. आणि ह्याची उंचीला खूप परफेक्ट वाटते मला. उंची म्हणजे असं क्रॉप टॉप टाईपच थोडक्यात उंची जाते. आणि बॅकनं पण जास्त काय एवढा काही हे नाही आहे. असे मला आवडतं, एवढं काही वाटत नाही. एवढं डीप नेक वगैरे घालायची सवय नाही आहे मला. आणि याचा प्रिन्सेस कट राहतो. हा मला वाटतं 75चा का 70चा आहे, असंच काहीतरी आहे. ऑलरेडी एक आहे त्याच्यातून माझ्याकडे ब्लॅक कलरचं, मी घेतलेला आहेच. जास्त आता माझ्याकडे स्ट्रेचेबलवालेच झाले ते. तर हा एक परकर घेतला आहे, कारण बाकीच्या साड्यांवरती ॲडजस्ट होतात, पण असे स्किन कलर किंवा ना बेबी पिंक कलरच्या साड्या राहतात ना, त्याच्यावरती आपल्याला परकरना मॅचिंग पाहिजेच बाबा. म्हणून हा बेबी पिंकवाला घेतला आहे. आणि हा मी ह्याचा घेतला आहे शेपवेअर मध्ये येतो ना, तर तो वाला घेतलाय. क्वालिटी वगैरे 1 नंबर. हा पण मला वाटते 90 का काय रुपयाचाच आहे. सिंगल घेतला. तुम्ही जर 4-5 घेतले ना तर 200 मध्ये 3-4 येतात. कॉम्बो मध्ये परवडते. पण मी एकच घेतला. मला आता सध्या म्हणजे एवढी गरज नाही वाटत मला परकरची, कारण कोण एवढं साड्या नेसते तेव्हा. पण हे खूप जाड बायकांसाठी परफेक्ट आहे. आता माझ्यासारख्यांसाठी हे ढिल्लच बसतं. बॉडीला शेपवेअर येतच नाही माझा. काय नाहीच आहे, काय असं एकदम बारीक असल्यामुळे पतलं ते, मग शेपवेअरला तसं टाईट बॉडी पाहिजे, तर तसं नाही माझं बसत. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर याच्यामध्ये आहे हेवाला कपडा. आता खूप दिवसानंतर मला डेली यूजच्या ड्रेसच्या ऑर्डर यायला लागलेत. एवढी सुंदर फॅब्रिक आहे ना, एवढं 1 नंबर क्वालिटी आहे. टिकतंय पण खूपच दिवस. आणि पूर्ण 5 मीटर आहे. 270 का काहीतरी असं आहे. त्यानंतरचा पुढचा, तर हा पण ब्लाउजच आहे. ब्लाऊज खूप घेतले त्यावेळेस मी, पण हा ना थोडासा वेगळ्या टाईपचा ब्लाऊज आहे. आणि मला पाहिजे होता बघता क्षणी आवडला, लगेचच घेतला. आणि किंमत पण फार कमी होती, 100च्या आसपासच होती. तर मी साईजमध्ये मला बघा ना 32चा घेतलेला आहे. मला ना तशी तर 30चा किंवा 26, 27, 28 हे पण बसतात. पण हा थोडासा म्हटलं स्ट्रेचेबल आहे ना, तर मग थोडं बॉडीला टाईट होईल, पेन होईल, म्हणून मी 32चा घेतला होता. मला असं हा गळ्याला नेकला स्ट्रेचेबल आहे, बाकी तर खाली पण स्ट्रेचेबल आहे, मध्ये नाहीये. खूप सुंदर आहे. आणि बॅकला हे असं पॅटर्न डिझाईन दिली, त्यामुळे आता मला वेअर केल्यानंतरच बघूयात आपण कसा बसतोय. नुसतं सुंदर आहे म्हणून नाही, ते बसलं पण बरोबर पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे, नंतर आहे पुढचं हे फ्लिपकार्टचं पार्सल आहे. आत्ता जस्ट रिसीव्ह झालंय. तर ह्याच्यामध्ये आहे गिफ्ट. ज्यावेळेस पण गिफ्ट येतं ना, असं म्हणजे आपल्याला बघा आता 200, 250, 500, 1000 असा ना कुपन भेटतो, तर मग त्यावेळेस ना काय घ्यायचं समजत नाही, म्हणून रुद्रच्या पप्पाने काहीतरी घेऊन ठेवले. म्हणजे रुद्र तर खुश होईल.
फ्रीमध्ये होतं ना, म्हणजे फ्रीमध्ये आपण आता जास्त शॉपिंग केली ना क्रेडिट कार्डवरून, तर मग आपल्याला ना असं 2-1 महिन्याला वगैरे 1 महिन्याला असं काही ना काही 500-1000 रुपयाचे फ्री येतात. तर आता रुद्र खुश होणार आहेत. बघा पहिला हा गॉगल आहे, 200च्या आतमध्येच बहुतेक आहे. 500 रुपये आलं होतं तर त्यांनी वेगवेगळ्या 2-3 गोष्टी घेतल्या. वाव, क्वालिटी तर एकच नंबर. आणि ह्या तर माझ्यासाठीच झाला. छान वाटतंय ना. रुद्र तर आता एकदम खुश होईल. क्वालिटी एक नंबर आहे चष्म्याची. त्यानंतरचं पुढचं आहे, 3 वस्तू आल्या होत्या 200 रुपयामध्ये, बहुतेक 3 वस्तू होत्या. त्याच्यामध्ये हे घड्याळ आहे. तर रुद्रकडे ऑलरेडी आहेत खूप सारे, पण त्याला असे आवडतात नवीन नवीन नवीन. तर हे स्मार्ट वॉच आहे आणि त्याचं म्हणणं होतं की मम्मा तुझ्याकडे स्मार्ट वॉच आहे तर मला घे. माझं तर काही कामच नाही, मी ट्राय पण नाही करत, पण हे घेतलंय. आणि 200 रुपयांमध्ये 3 वस्तू मिळाल्यात. आणि हे वाला अजून एक आहे, मी कॉम्बो येत होता तर मग घेतला. हे बघा, हे अजून एक आहे. आता माझं पोरगं एवढं खुश होईल का नाही सगळं बघून गोष्टी. त्याच्याकडे ऑलरेडी 5-6 चष्मे म्हणजे गॉगल किंवा असं घड्याळ पण असतील, पण ते नवीन नवीन मग काय घेऊ समजत नव्हतं. कुपन मला वाटते 250चाच कुपन आला होता का काहीतरी, तेवढ्यात घ्यायचं होतं, ॲडजस्ट करायचं होतं. तर मग हे आम्ही आलं होतं वरती तर घेतलं. आणि एवढा वेळ पण नाही सिलेक्ट करत बसाय की बाई हे घेऊ की ते घेऊ. पटकीना म्हटलं जे पण आवडतंय ते तुम्ही घेऊन टाका म्हटलं. आणि तुम्ही शक्यतो फ्लिपकार्टवरून जर शॉपिंग करत असाल ना कंटिन्यू, तर तुम्हाला येतं म्हणजे करायचे. मिशोवरून आलेलं आपल्याला गिफ्ट नाही भेटत जास्त, पण फ्लिपकार्टवरून आपल्याला गिफ्ट भेटतं. त्यानंतर हे पुढचं आहे, तर हे फॅब्रिक तुम्हाला माहीतच आहे. ह्या फॅब्रिकचं खूप क्वालिटी चांगली आहे, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी पण याच्यातला तो एक शिवला होता कॉलसेट, पण तो मला तर छोट्या मुलींसारखा दिसतोय. पण ठीक आहे, हा दुसरा, हा कस्टमरचा आहे, माझा नाही. हा कस्टमरसाठी घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा, याच्यामध्ये 2 ब्लाऊज आहेत बहुतेक. तर हा ब्लॅकमध्ये येतोय, हे बघा. आणि ह्याचं वर्क आहे ना, ते वर्कवालं वर्क आहे, पण हे मला वाटतं धुतल्यानंतर हळूहळू निघून जाईल. बांधणीचा आहे हा ब्लाऊज. आणि स्लीव्ज फुल जास्त नाही आहे, 9ची का काय स्लीव्ज आहे. आणि हा पण ना सेम खूप सुंदर आहे ब्लाऊज, खूप म्हणजे खूप मस्त आहे. आणि याची पण किंमत काहीतरी 150च्या खालीच आहे, जास्त काही महाग नाही. खूप सुंदर आहे पण हा पण ब्लाऊज. मी खूप घेतले त्यावेळेस. आणि एक पण मी रिटर्न करणार नाही, सगळे ठेवणार आहे, कारण मला घरी पार्सल पाठवायचं आहे, तर मग घरच्यांना पण द्यायचे आहेत त्यामुळं. आणि ह्याचा तर ना मला बघता क्षणी याची डिझाईन प्रचंड आवडली होती, कारण ह्याची स्लीवची डिझाईन, स्लीवची लेंथ, बाकी सर्वच गोष्टी मला छान वाटल्या. आणि थोडासा नाही, खूप छान V-नेकमध्ये होता म्हणून मी घेतला. तुम्ही कोणते पण नका घेऊ, पण हा नक्की घ्या. खूप म्हणजे खूप सुंदर आहे हा ब्लाऊज, मला अतिच प्रचंड आवडला होता. त्यानंतर आहे पुढचं, तर याच्यामध्ये पण 2 आहेत. खूप सारे ब्लाऊज घेतले मी यावेळेस, खूप. तर मी साईज घेताना शक्यतो स्ट्रेचेबलमध्ये घ्यायचं असेल ना, तर 26 किंवा 28 घेते. माझी चेस्ट मला वाटते 30 किंवा 29ची असेल. ब्लाऊज शिवताना मी शिवायचं असेल तर 32चा साईज सांगते, आणि त्या हिशोबाने मग मी 26 किंवा 28चा मागवते. तर हा एक आहे, हा छोट्या स्लीवचा आहे. आणि असे ब्लाऊज मला छान दिसतात छोट्या स्लीवचा 3चा. आणि ब्लाऊज एकदम प्लेन आहे. मला वाटते हा तर मला 70 रुपयालाच भेटलेला आहे. सेम ब्लाऊज आहे, स्ट्रेचेबलच आहे. तर मला वाटतं स्ट्रेचेबलवाले सगळे आले, त्यांचे ऑर्डर हुकवाले वगैरे होते ना, ते नाही आले असं वाटते. कारण की हुकवाले पण पॅडेड पण असे पण पूर्ण मागवले होते. म्हणलं हॉल व्हिडिओ बनवूयात, पण अर्धे आलेत नाही आलेत. त्याची वाट बघण्यापेक्षा म्हणलं हे अनबॉक्स करून घेऊ. त्यानंतरचा हा ब्लॅक आहे, हा मला खूप आवडला, खूप. कारण ह्याची स्लीव्ज ना फुल आहे, फुल म्हणजे जास्त नाही, एल्बोपर्यंत आहे. खूप सुंदर आहे, मला खूपच आवडला होता. इतके छान बसतात ना हे ब्लाऊज, बिलकुल दबत नाही किंवा दुखत नाही, त्रास होत नाही या ब्लाऊजने. भारी, एक नंबर. सगळेच आवडले मला, आजचे सगळेच ब्लाऊज आवडले. एका पण ब्लाऊजमध्ये मला कंप्लेंट करण्यासारखं काही वाटलं नाही. तर ह्यातले अर्धे मी गावाला देणार आहे, अर्धे म्हणजे सगळे देणे, एखादा दुसरा मला ठेवेन. त्यानंतरचा तर हा एक आलाय, हा पण खूप सुंदर आहे. डिझाईनवाले आलेच नाहीत, सगळे हे सुरतवाले आलेत ब्लाऊज जवळ असल्यामुळे. म्हणजे बाकीचे डिझाईनवाले होते ते नाही आले, तर ते आपण सेपरेट, त्याचा आपण सेपरेट हॉल व्हिडिओ बनवू डिझाईनवाल्याचा. तर हा एक खूप भारी आहे,
खूप म्हणजे तुम्ही सगळ्या साड्यावरचं ब्लाऊज शिवायची गरज नाही. रेड ब्लाऊज असल्यामुळे कलर तुम्ही पिंक, गोल्डन, ग्रीन, डार्क ब्लॅक असं म्हणजे घेऊ शकता. मी रेड घेतला, माझ्याकडे रेड ऑलरेडी ना आरीवर्कचा ब्लाऊज आहे, पण इथं लूज बसतात ब्लाऊज, कुठे इथंच लूज बसतात, मला आवडतच नाही. आणि एवढे महागडा आरीवर्कचा दोन बघा, खूप जास्त छान आहे. खूप याच्यावरती वर्क आहे, खूप भारी वर्क आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे, वरती चिकटवलेलं वगैरे नाहीये, छान वर्क आहे. तर ही सगळं आजची शॉपिंग होती. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळे ब्लाऊज वेअर करून पण दाखवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या लिंक देणार आहे डिटेलमध्ये. मला माहिती आहे तुम्ही सुद्धा खूप सारे ब्लाऊज ऑर्डर कराल, भारीच आहेत, मला तर खूप आवडतं ब्लाऊजचं कलेक्शन. तर सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे दिलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्या लिंक क्लिक करा. तुम्हालाही पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.